दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवायला मिळणार आहे। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2025 चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नतीकरण मैदानामध्ये करण्यात आलं आहे। महोत्सवाचे यंदाचे 26वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी इत्यादी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी या महोत्सवामध्ये मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रचार व्हावा या हेतूने गेली अनेक वर्ष सीताराम राणे ठाण्यामध्ये मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात। 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपाचे माजी नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, निलेश राणे इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवर येथे भेट देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली। कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आपण 27 वर्ष मालवणी महोत्सव साजरा करतो। हे 27वे वर्ष आहे आणि नेहमीप्रमाणे भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये असणार आहेत। दरवर्षी आपण एक सांस्कृतिक महाराष्ट्राची सांस्कृतिक कला किंवा कोकणातली सांस्कृतिक कला म्हणून एक वेगवेगळा कार्यक्रम आपण ठेवतो। गेल्या वर्षी आपण कृष्णाई उलेकरची भारूड ठेवलं होतं। यावर्षी पिंगळा हा आपल्याच एका सांस्कृतिक कलेचा एक भाग आहे, तो आपण ठेवतो आहे। आणि दरवर्षीप्रमाणे डबलबारी असेल, कोकणातली दशावतार नाटक असेल आणि महिलांसाठी रोज पैठणी हा एक भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये आपण ठेवला आहे। या मालवणी महोत्सवाचं यावर्षी विशेषण असं आहे की यावर्षी पहिल्यांदा आपण मालवणी महोत्सवातलं मंदिर हे कौलारू, कोकणातलं कौलारू मंदिर आपण तयार करतो आहे आणि त्यात गणपतीची मूर्ती असणार आहे आणि हे मंदिर भव्य दिव्य जवळजवळ 30 ते 35 फूट उंचीचं हे मंदिर आहे। VIP माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, त्याचप्रमाणे आमचे कणकवलीतले नवनिर्वाचित निवडून आलेले आमदारांनी आता मत्स्य बंदरचे मंत्री झालेले नितेशजी राणे, माननीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायणरावजी राणे आणि पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आपण घेतो, ज्यांचं नाव चर्चेत आहे, त्यांचीच अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल असे रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत आणि केळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता उद्घाटन होणार आहे। हा कार्यक्रम आमचा 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत असा 10 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे। बऱ्याच वेळेला आमचा दोघांचा एकत्र असा हा योगायोग म्हणा किंवा काय होते त्याचा दोघांनाही उपयोग होतो। म्हणजे मालवणी महोत्सवाचे जे येणारे लोक आहेत ते वेगळे आहेत आणि उपवन फेस्टिवलला येणारे लोक वेगवेगळे आहेत। ते दोन्ही लोक दोघांना, आमचे कोकणातले लोक तो उत्सव पाहतात, त्यांचे येणारे लोक आमच्या उत्सवाला येतात आणि त्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होतो असा अनुभव आहे आणि यावर्षी तो होईल असा विश्वास आहे। ठाण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखा मालवणी महोत्सव फार क्वचित ठिकाणी होतो। आमचे मालवणी महोत्सव साजर करणारे आयोजक असतील किंवा त्यामध्ये सहभागी होणारे स्टॉलधारक असतील, या सगळ्यांच्यामध्ये ठाण्यातला मालवणी महोत्सवाचा एक वेगळा ठसा आहे आणि वेगळी आमच्या कार्यक्रमात असलेली, मी माझं मोठेपण सांगणं बरोबर नाही, पण ही सगळ्यांची चर्चा असते की इतका सुंदर चांगला कार्यक्रम, स्वच्छता, सिक्युरिटी सगळ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आयोजन आणि नियोजन असलेला हा कार्यक्रम आहे। त्यामुळे ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रात मालवणी महोत्सवाचं, शिवाजीनगरच्या मालवणी महोत्सवाचं नाव घेतलं जातं। या 10 दिवसात करोडो रुपयाची उलाढाल या मालवणी महोत्सवातून होते। सुरुवातीला काही लाखात होणारा व्यवसाय आता करोडोच्या घरात 10 दिवसात जातो, याचा आम्हाला आनंद आहे।